Today we are going to learn brainstorming activity of 2.1 Song of the Open Road. A1. First, pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. म्हणजे की कवी आपल्या जीवनाच्या प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंदासाठी कशा पद्धतीनं तत्पर आहे किंवा तयार आहे. तर याचा अर्थ पहिल्याच लाईनमध्ये आहे, अ फूट अँड लाईट हार्टेड आय टेक टू द ओपन रोड, किंवा हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी. ह्या लाईनमध्ये आपल्याला याचा अर्थ दिसतो की तो आपला प्रवास चालू करण्यासाठी तत्पर आहे किंवा तयार आहे. सेकंड क्वेश्चन आहे, बाय ओल्ड डिलिशियस बर्डन द पोएट मीन्स हिअर. ऑप्शन आर देर, द लगेज, द फूड ही कॅरीज, द स्ट्रेस ही बियर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. करेक्ट आन्सर आहे स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. ओके, ओल्ड डेलिशियस बर्डन इथे पॅराडॉक्स आहे. ही सेड डेलिशियस ऑल्सो अँड बर्डन ऑल्सो. आपण जनरली त्याला पास्ट मेमरीज म्हणतो किंवा स्वीट मेमरीज म्हणतो. ही सेड डेलिशियस बर्डन, त्याला तो ज्या पास्ट मेमरीज आहेत त्याला तो बर्डन म्हणतो इथे, कारण तो सांगतो की हे एवढं माझ्या डोक्यावर बर्डन कशासाठी आहे की मी माझ्या जे लोकांना, माझे प्रिय लोक, माझी फॅमिली, माझे मित्र यांना मी सोडून जाऊ शकत नाही. ओके, सोडून जाताना त्याला जड वाटतं, मन भरून येतं, म्हणून त्याला हा बर्डन म्हणतो. ते हे एक कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे. आपण जनरली स्वीट मेमरीज म्हणतो, हा डेलिशियस बर्डन म्हणतो. ह्याला फिगर ऑफ स्पीच आहे, पॅराडॉक्स. थर्ड, द पोएट इज पर्सन हू इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. डिस्कस हाऊ द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस इन द पोएम. आता पोएममध्ये ऑल इनहिबिशन्स म्हणजे प्रोहिबिशन ऑर फॉरबिडन. या कवितेमध्ये काय, इनहिबिशन्स म्हणजे इथे फॉरबिडन किंवा प्रोहिबिशन, रेस्ट्रिक्शन ज्याला आपण म्हणतो. तर कन्सेप्ट फ्रीडम इज एक्सप्रेस इन द पोएम, आपल्या ही फ्रीडम, स्वतंत्रता ही या पोएममध्ये कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेली आहे ते आपल्याला लिहायचे आहे. तर पोएट बिलीव्ज इन ट्रू फ्रीडम. आन्सर इज गिवन हिअर. आय रोट द पोएट बिलीव्ज इन ट्रू फ्रीडम. पोएट हा खऱ्या स्वातंत्र्यामध्ये म्हणजे बिलीव्ह करतो, विश्वास ठेवतो. ही थिंक दॅट देर इज नथिंग टू रिस्ट्रिक्ट हिम टू डू हिज वर्क. मी एवढा स्वतंत्र आहे की मला कोणीही थांबवत नाही माझे कार्य करण्यासाठी. ही इज ऑलरेडी प्रिपेअर्ड फॉर हिज जर्नी, इवन हिज इनर डाऊट्स कांट रेस्ट्रिक्ट मी. आता माझा मी प्रवास चालू केलेला आहे किंवा माझे आतले मन देखील मला थांबवत नाही. ओके, माझं मन देखील स्वतंत्र आहे असं त्याला सांगायचे. ही इज मेंटली अँड फिजिकली फिट फॉर फेसिंग एनी ऑब्स्टॅकल दॅट कम अक्रॉस हिज वे. तो स्वतः मेंटली अँड फिजिकली फिट आहे कोणत्याही अडचणीला तोंड देण्यासाठी. ही इज फ्री टू चूज हिज ओन पाथ. तो स्वतः आपला मार्ग शोधण्यासाठी तत्पर आहे किंवा स्वतंत्र आहे. ही कन्सिडर्स द वर्ल्ड इज फुल ऑफ डेमोक्रेसी. आणि दुसरं एक सांगतो की पूर्ण जग एक फ्री आहे, डेमोक्रेसी आहे, लोकशाहीच आहे. सो एव्हरीवन हॅज राईट टू चूज आवर फ्रीडम टू फुलफिल हिज ड्रीम. प्रत्येकाला आपलं स्वप्न साकार करण्याचं स्वतंत्र आहे किंवा पूर्ण करण्यास स्वतंत्र आहे. ही डझंट बिलीव्ह इन गुड फॉर्च्यून. आणि तो स्वतः अशा गुड फॉर्च्यूनमध्ये किंवा लक किंवा डेस्टिनीमध्ये विश्वास ठेवत नाही. आणि ही स्वतः बोलतो, ही इज कॉन्फिडंट टू स्टार्ट हिज जर्नी. तो स्वतः आपला प्रवास चालू करण्यासाठी आत्मविश्वास बाळगतो. A2. फॉलोइंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द रोड. आता ज्यावेळेस तो प्रवास चालू करतो त्यावेळेस पोएट काहीतरी ॲक्टिव्हिटी करतो. त्या ॲक्टिव्हिटी आपल्याला डिवाइड देम इंटू 2 पार्ट. ॲक्टिव्हिटी द पोएट विल प्रॅक्टिस अँड ॲक्टिव्हिटी ही विल नॉट प्रॅक्टिस. ओके, तर वाईल पोएट स्टार्ट हिज जर्नी, सो या ॲक्टिव्हिटी यू हॅव टू डिवाइड. आपल्याला 2 भागामध्ये डिवाइड करायचे. ज्या ॲक्टिव्हिटी पोएट
प्रॅक्टिस करतो आणि जो करणार नाही. ओके, आता इथे लक्ष द्या. फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस, complaining about the discomforting during the journey, postponing the journey, praying for good fortune, carrying the fond memories of good people, creating contact with famous and influential people, striving to achieve high and bright success, reflecting and developing his own self. आता ह्या ॲक्टिव्हिटी खाली डिवाइड केलेल्या आहेत बघा. ॲक्टिव्हिटी द पोएट विल प्रॅक्टिस. आता ए नंबर वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो वेअर इट रिचेस, ही ॲक्टिव्हिटी तो करेल. तो हमेशा चालत राहणार आहे. तो रोड कुठं जाईल, कुठं पोहोचेल ते माहीत नसताना देखील त्याचे कार्य तो करणार आहे. कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द ओल्ड पीपल, आणि तो आपल्या ओल्ड पीपलचे किंवा पास्ट मेमरीज जे आपले सोबत घेऊन जाणार आहे. जिथं जाईल तिथं ते त्यांच्या आठवणी सोबतच घेऊन जाणार आहे. स्ट्राइव्हिंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस, आणि हमेशा तो यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ, आणि स्वतःला तो रिफ्लेक्ट आणि स्वतःला तो विकसित करणार आहे. हे पोएट विल प्रॅक्टिस. आता ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस ह्या सेंटेन्समध्ये डिवाइड केले आहेत बघा. कंप्लेनिंग अबाउट डिस्कम्फर्ट ड्युरिंग द जर्नी, ज्यावेळेस तो प्रवास चालू करतो त्यावेळेस तो कधीही शिकायत करणार नाही किंवा कधीही तो आपले अडचणीची शिकायत करणार नाही. आणि पोस्टपोनिंग द जर्नी, आणि हा प्रवास तो पुढे लोटणार नाही किंवा उशीर करणार नाही, तो आत्ताच चालू करेल. पोस्टपोनिंग जर्नी. प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून, आणि कधीच गुड फॉर्च्यून म्हणजे डेस्टिनी किंवा लक, ओके, दैव, ह्यासाठी तो कधीच प्रार्थना करणार नाही. आणि लास्ट, क्रिएटिंग कॉन्टॅक्ट विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल, कधीच कोण्याही पॉवरफुल लोकांसोबत तो कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. सेकंड आहे राईट डाऊन द ट्रेड्स द पोएट एक्झिबिट थ्रू फॉलोइंग लाईन्स. वन इज डन फॉर यू. आता पोएटला नेमकं कोणत्या ट्रेड्स सांगायचं आहे ह्या लाईनमध्ये, काय अर्थ आहे बघा. पहिल्या लाईनचा अर्थ दिलेला आहे इथे. henceforth I ask for no fortune, I myself am good fortune. Here poet want to say his own quality, that is self confidence. तो काय आहे, सेल्फ कॉन्फिडंट आहे हे आपल्याला दिसतं. तसं सेकंड लाईनमध्ये काय आहे त्याचं डायरेक्ट आन्सर पण दिलं इथे. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. म्हणजे त्याला काय, कधी शिकायत करणार नाही, माझं कार्य मी कधी डिले करणार नाही, मी अशा पद्धतीचे कोणतेही कार्य करणार नाही. म्हणजे त्याला काय असतं इथे, तो हमेशा पॉझिटिव्ह राहणार आहे आणि सेल्फ रिलायंट राहणार आहे आणि ॲक्टिव्ह. त्याच्या क्वालिटी दिसतात, त्याच्या ट्रेट्स असतात पॉझिटिव्ह, सेल्फ रिलायंट आणि हमेशा ऑलवेज ॲक्टिव्ह. आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर. अशा पॉवरफुल लोकांचा मला माझ्याजवळ मी ठेवणार नाही. म्हणजे त्याला स्वतः इंडिपेंडंट आणि सेल्फ ॲश्युअर्ड राहायचे, त्याला स्वतंत्र राहायचे, इंडिपेंडंट. ओके. डी नंबर, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. याचा अर्थ होतो की क्लिअर थिंकिंग अँड नोईंग हिज माइंड. आणि ई नंबर, आय एम फिल्ड विथ देम, आय विल फील देम इन रिटर्न. म्हणजे इथे अवेअरनेस किंवा ऑनेस्टी असं ट्रीट आहे. थर्ड, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबो लाईन. आता ह्या लाईनमध्ये काय होतं, हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी असा एक क्वेश्चन येतो पोएमला. ओके, त्यावेळेस तुम्हाला लाईनचं एक्सप्लेनेशन द्यायचं असतं. तर एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबो, आपल्याला काय वाटतं ह्या लाईनचा अर्थ काय असेल ते लिहायचे. तर द पोएट कन्सिडर हिमसेल्फ ॲज हेल्दी अँड फ्री टू सेट आउट हिज लाईफ जर्नी. पोएट स्वतःला हेल्दी किंवा स्वतंत्र समजतो आणि ते आता प्रवास चालू करणार आहे असं समजतो. ही इज सो स्ट्रॉंग दॅट ही कॅन इझिली फेस द प्रॉब्लेम्स ऑर चॅलेंजेस ऑन द वे. तो स्वतः खूप स्ट्रॉंग आहे, मजबूत आहे आणि कोणतेही प्रॉब्लेम, अडचणी समोर येत असतील चालताना, प्रवास करताना, तर तो इझिली फेस करेल, त्यांना तोंड देईल. ही हॅज पॉझिटिव्ह अँड होपफुल ॲटिट्यूड. तो हमेशा पॉझिटिव्ह, आशावाद असं दृष्टिकोन ठेवतो.
Other meaning of this line we can say world before me. Here world is free means what? Concept of democracy. म्हणजे ज्यावेळेस आपण जग हे फ्री आहे असं देखील सांगायचं की हे लोकशाही आहे जगामध्ये असं त्यांना हे सांगायचं आहे. ॲक्टिव्हिटी 3 आहे द पोएट हॅज यूज मेनी डिस्क्रायबिंग वर्ड सच ॲज हेल्दी इन दिस पोएम. तर हेल्दीसारखे असे भरपूर डिस्क्रायबिंग वर्ड पोएटने यूज केले आहेत. मेक लिस्ट अँड क्लासिफाय देम. ओके, पोएट हॅज यूज मेनी डिस्क्रायबिंग वर्ड हेल्दी. ओके, तसे आता इथे तुम्हाला लिस्ट करायचे आणि त्याला क्लासिफाय करायचे. बघा इथे दिलं आहे फॉर द वर्ल्ड हा देखील यूज केलेला आहे. याचा सफिशियंट. फॉर हिमसेल्फ, लाईट हार्टेड स्वतःसाठी तो यूज करतो. हेल्दी, फ्री, स्ट्रॉंग, कंटेंट, गुड, फ्युचर. म्हणजे क्वेश्चन असा आहे की ह्या शब्दासाठी कोणते शब्द तो यूज केलेला आहे डिस्क्रायबिंग वर्ड. फॉर द वर्ल्डसाठी तो सफिशियंट वर्ड म्हणून सांगतो. फॉर हिमसेल्फ स्वतःसाठी ते स्वतःला आय एम लाईट हार्टेड सांगतो. कधी हेल्दी आहे म्हणून सांगतो, फ्री आहे म्हणून सांगतो, स्ट्रॉंग आहे, कॉन्टेंट आहे. ओके, आय एम नॉट गुड फॉर्च्यून असं पण सांगतो. आणि फॉर द रोड, रोडसाठी तो 2 शब्द यूज करतो डिस्क्रायबिंग वर्ड. ओपन रोड आणि लॉंग ब्राऊन पाथ. A4 आहे क्वेश्चन. तुम्हाला पॅराडॉक्सची डेफिनेशन दिली, याच्यावर काही क्वेश्चन नाही तरी समजून घ्या. रीड द एक्सप्रेशन ओल्ड डेलिशियस बर्डन. ओके, हे ओल्ड डेलिशियस बर्डन हे एक्सप्रेशन रीड करा. आणि अ बर्डन कॅन नॉट बी डेलिशियस. कोणतेही बर्डन, आता आपल्या डोक्यावर जे ओझं आहे, टेन्शन आहे, त्याला आपण डेलिशियस कसं म्हणू शकतो, त्याला आपण स्वीट कसं म्हणू शकतो. The poet used this combination of words to express that he has many sweet memories of the people and places which he would like to remember forever. पोएट म्हणतो की ह्याच्या प्रकारच्या भरपूर अशा त्याच्या मनात स्वीट मेमरीज आहेत, सगळ्या लोकांच्या चांगल्या आठवणी आहेत आणि ह्या आठवणी त्याला ज्या ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी हमेशा घेऊन जायच्या आहेत, त्याला आठवण करायच्या आहेत. The poet has used seemingly contradictory expression to convey the meaning that his heart is full of sweet memories of good and kind people. पोएटचं मन चांगल्या आणि दयाळू माणसाच्या आठवणी म्हणे भरलेलं आहे. परंतु इथे त्याला सांगायला काय कॉन्ट्राडिक्टरी म्हणजे विरोधाभास सांगितलं आहे त्याने की तरी पण दो ही वॉन्ट टू बी फ्री फ्रॉम एनी टाईप ऑफ अटॅचमेंट. आता तो फॅमिली बॉन्डिंग. ओके, आपली काय फॅमिलीसोबत अटॅचमेंट असते, फ्रेंडसोबत अटॅचमेंट असते, प्रवास चालू करताना ह्या सोडून जावं लागतं. तर हे म्हणतो की मला त्याला फ्री ह्या अटॅचमेंटपासून दूर जायचं आहे. तर ही वॉन्ट टू चेरिश दीज स्वीट मेमरीज इन हिज हार्ट फॉर एव्हर. ह्या सगळ्या मेमरीज मला माझ्या मनामध्ये हमेशा ठेवायच्या आहेत. तर द एक्सप्रेशन कंटेन अपोजिट आयडिया दॅट मेक इट सीम अब्झर्ड ऑर अनलाइकली. परंतु हे जे सेंटेन्स आहे ओल्ड डेलिशियस बर्डन, ह्या आठवणीला तो बर्डन का म्हणतो. ओके, कारण की हे आता कसं मी आठवण सहन करू. ओके, ही म्हणून तो बोलतो बर्डन आहे. तर हे एक्सप्रेशन अपोजिट आयडिया आहे. सो आपल्याला अपसेट किंवा अनलाईक वाटतं ऑल्दो इट मे बी ट्रू. कारण हे सत्य आहे. कारण आठवणी जर आपल्याला सहन नाही झाल्या तर ते आपल्याला काय वाटतं बर्डनसारख्या वाटतात आणि आपण फॅमिलीची अटॅचमेंट जास्त वेळ दूर नाही ठेवू शकत. ओके, सो दॅट इज कॉल्ड बर्डन. सो हिअर इट इज ट्रू ऑल्सो. आपण दुसरा विचार केला तर हे सत्य पण आहे की कधी कधी आठवणीचं ओझं पण होतं. ओके, कारण आपल्याला सहन होत नाहीत म्हणजे ओझंच होणार. तर त्यालाच पॅराडॉक्स असे म्हणतात. ओके, ही फिगर ऑफ स्पीच आहे पॅराडॉक्स. ओके, सेकंड, द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. आता ह्या ठिकाणी पोएममध्ये हा शब्द वापरला आहे सॉन्ग ऑफ द रोड. रोड म्हणजे फक्त एकच रोड नाही होणार, त्या एक सिम्बॉलिक मिनिंग असेल रोडचा. द पोएट वॉन्ट टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ ऑल्सो. ओके, त्याला रोड हा आपला जो रोड एस टी बस जातात आपण जातो तो रोड नाही, आपला हा रोड एक सिम्बॉलिक मिनिंग आहे. रोड ऑफ लाईफ आपल्या जीवनाचा मार्ग त्याला आपण म्हणतो. एक्सप्लेन द मेटाफर विथ द हेल्प ऑफ द पोएम. आता मेटाफर एक अनदर फिगर ऑफ स्पीच आहे की जे डायरेक्ट कंपॅरिझन ऑफ दिस रोड विथ द लाईफ.
ओके. सो हा एक जर्नी आहे आणि लाईफची जर्नी आहे. त्या दोघांचं कंपॅरिझन डायरेक्ट केलेलं आहे, त्याला आपण मेटाफोर असे म्हणतो. ओके. सो लाईफ इज अ जर्नी. हां ना, लाईफ जीवन आहे आणि जर्नी लाईफचं काय केलं आहे, जर्नीसोबत डायरेक्ट वर्णन केलेलं आहे. म्हणून हे जर्नी आणि लाईफ या दोघांमधलं मेटाफर आहे. तर रोड हिअर, द रोड टू ट्रॅव्हल हिअर, मेटाफरिकल मिनिंग इज जर्नी ऑफ लाईफ. ओके. सो लाईफ इज अ लॉंग जर्नी. इन आवर लाईफ वी हॅव आवर फॅमिली, फ्रेंड्स. आपल्या जीवनामध्ये आपली फॅमिली असते, फ्रेंड असतात. वी डोंट नो व्हॉट विल हॅपन इन फ्युचर. आता फ्युचरमध्ये काय होईल आपल्याला ते काय समजत नाही किंवा कळत नाही. वी हॅव बोथ प्लेझंट अँड सॅड सिच्युएशन इन आवर लाईफ. आपल्या जीवनामध्ये कधी आनंद असतो, कधी दुःख असतो. ओके. वी हॅव टू वर्क हार्ड, आणि हमेशा आपल्याला काम करावं लागतं. ओके. फेस एनी काइंड ऑफ चॅलेंजिंग सिच्युएशन अँड फाइंड सक्सेस. आणि अशा प्रकारचे कसलेही चॅलेंजिंग सिच्युएशन आपल्याला तोंड देऊन हमेशा यश प्राप्तीला जावं लागतं. सो द लाईफ इज अशा प्रकारे लाईफ गोईंग ऑन, चालत असते. सो वी शुड बी स्ट्रॉंग इनफ टू लीड द लाईफ. आणि ह्या लाईफ जगण्यासाठी आपण कसं असलं पाहिजे, स्ट्रॉंग असलं पाहिजे. हेच मेटाफर ह्या पोएटला, ह्या रोडला, ह्या ओपन रोड किंवा ह्या सॉन्ग ऑफ रोडमध्ये सांगायचे. जसं आपण जीवनामध्ये प्रवास करतो ह्या खऱ्या रस्त्यामधून, रस्त्यातून जाताना आपल्याला कधी खड्डे भेटतात, कधी चांगला रस्ता भेटतो, कधी वेगवेगळे माणसं भेटतात, कधी अडचण येते, तरी पण आपण प्रवास चालूच ठेवतो. तसा आपल्या जीवनाचा प्रवास आहे. जीवनामध्ये भरपूर अडीअडचणी येतात. त्या अडचणीला आपण मात करून आपण जगत राहतो, चालत राहतो. हा प्रवास आणि तो प्रवास हा मेटाफरिकल कंपॅरिझन आहे. नाऊ फ्री वर्स. ओके. दिस पोएम इज टोटली फ्री वर्स. ओके. फ्री वर्स म्हणजे काय? फ्री वर्स इज अ पोएट्री दॅट डज नॉट राईम, म्हणजे यमक जुळणारे शब्द नसतात. ऑर हॅव रेग्युलर रिदम. ओके. द फीचर्स ऑफ फ्री वर्स आर. तर फ्री वर्स नेमकी कशी पोएम असते तेच इथे फीचर दिलेले आहेत. इट इज लिटररी डिवाइस दॅट इज फ्री फ्रॉम लिमिटेशन ऑफ रेग्युलर मीटर ऑर रिदम. आता पोएममध्ये जे रेग्युलर A, B असे जे किंवा B, C असे रायमिंग वर्ड असतात, ते रायमिंग स्कीम ह्या पोएममध्ये रेग्युलर नसते. हा रायमिंग पॅटर्नच नसतो ह्या पोएममध्ये. सो डज नॉट राईम विथ फिक्स फॉर्म्स. अशा कसल्याचे फिक्स फॉर्म नसतो. आता रायमिंग वर्ड तुम्ही पाहिले असेल इतर पोएममध्ये कसं A, B किंवा A, B किंवा A, B, C असे पोएमची रायमिंग वर्ड असतात, रायमिंग स्कीम असते. परंतु या ठिकाणी कसलीच रायमिंग स्कीम आपल्याला दिसत नाही. ओके. ह्या फ्री वर्समध्ये कसलीच फिक्स फॉर्मची रायमिंग स्कीम नसते. स्टील इट प्रोव्हाइड्स अँड आर्टिस्टिक एक्सप्रेशन. तरी पण आपण रीड करताना आपल्याला कसं आर्टिस्टिक एक एक्सप्रेशन वाटतं, आपल्याला एक कला वाटते रीड करताना. इन दिस वे द पोएट कॅन गिव्ह हिज ओन शेप टू पोएम ॲज हिज डिझायर कॅन अँड यूज वेरियस पोएटिक डिव्हायसेस टू क्रिएट द इफेक्ट द कन्सिडर सुटेबल फॉर द पीस. तरी पण आपल्या ह्या पोएममध्ये आपल्याला ही इफेक्टिव्ह पोएम वाटते. तर ह्या पोएमची काय क्वालिटी असते ज्या पोएममध्ये फ्री वर्स आपल्याला काय वाटतं, जनरली ज्या पोएमची राईम स्कीम मॅच होते ती आपल्याला पोएम वाटते. परंतु जे विदाऊट राईम स्कीमचे पोएम असतात त्या देखील एक महत्त्वाच्या असतात. त्याच्यात योग्य फीचर असतं. फ्री वर्स गिव्स ग्रेटर फ्रीडम फॉर चुझिंग वर्ड्स. फ्री वर्समध्ये आपण काय कोणताही शब्द कधी पण लिहू शकतो, म्हणजे आपल्याला कशाचं बंधन नसतं की हे रायमिंग वर्ड आलाच पाहिजे. अँड कन्व्हिंग देअर मिनिंग टू रीडर्स. इट इज फ्री फ्रॉम आर्टिफिशियलिटी ऑफ टिपिकल पोएट एक्सप्रेशन. पोएटला जे सांगायचे तो डायरेक्ट आपल्या लाईनमध्ये सांगू शकतो. ओके. दिस टेक्निक इज कॉमनली यूज इन मॉडर्न पोएट्री. आताच्या काळात ही पोएमची टेक्निक वापरली जाते. डायरेक्ट आपलं मत लिहून टाकतो, तेच एक पोएम होती. ओके. रिमेंबर ऑल्दो फ्री वर्स रिक्वायर टू मीटर. तर फ्री वर्समध्ये मीटर असतात बघा. ओके. फ्री वर्स रिक्वायर नो मीटर, रिदम ऑर अदर ट्रॅडिशनल पोएटिक टेक्निक्स. मीटरमध्ये पोएममध्ये मीटर पण नसतात, रिदम पण नसतात, किंवा एखादी जी ओल्ड पोएम असते त्याच्यापैकी कोणतीच टेक्निक ह्या फ्री वर्समध्ये नसते. तरी पण इट इज द यूज ऑफ इंटरनल पॅटर्न ऑफ साऊंड. म्हणजे पोएमच्या लाईनमध्ये जे इंटरनल पॅटर्न असतो साऊंड, द चॉईस ऑफ एक्झॅक्ट वर्ड्स अँड देअर चोजन प्लेसेस आर द फॅक्टर विच ॲट्रिब्यूट फ्री वर्स. ओके. अँड इट इज लिरिकल रिदमिंग ब्युटी. आणि म्हणून प्रत्येक पोएमच्या
मध्ये असे काही साऊंड असतात, साऊंड पॅटर्न असतात की ज्यावेळेस आपण ती रीड करतो त्यावेळेस तो लिरिकल किंवा रिदमिक बनतं. म्हणजे एक संगीत आपण जसं गातो विदाऊट रायमिंग वर्डचं, तसं ते पोएम इझिली आपल्याला गाता पण येते. कशामुळं? त्या पॅटर्नमुळं. तर कसा असतो तो पॅटर्न बघा. फ्री वर्स इज कम्प्लिटली डिफरंट फ्रॉम ब्लँक वर्स. आता ब्लँक वर्स वेगळे. ब्लँक वर्स म्हणजे या ठिकाणी टोटली वर्स नसतं किंवा काय रायमिंग वर्ड नसतात. ओके, ती कम्प्लिटली ब्लँक वर्स. ओके, विच इसेन्शियली हॅज टू अकर आयम्बिक पेंटामीटर. आयम्बिक पेंटामीटर म्हणजे काय? आता आयम्बिक एक पेंटामीटर म्हणजे मीटर 5 मीटर असतात. पेंटा म्हणजे 5 आणि मीटर म्हणजे मीटर. मीटर म्हणजे वाईल आपण रीडिंग द पोएम, ओके, जो स्वर असतो आयम्बिक, त्यामध्ये प्रत्येक शब्दामध्ये एक सिलेबल असतो. ओके, ते सिलेबल पकडून असे 5 शब्द असतात. 5 शब्दामध्ये 5 सिलेबल असतात. त्या 5 सिलेबल म्हणजे एक साऊंड प्लस एक कॉन्सनंट. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथे वर्ड आहे, कोणता वर्ड आहे? ब्युटी. ओके, आता EAU हे वावेल आहेत. ब्युटी, ब्यू आणि टी हे 2 सिलेबल आहेत. ओके, वाय हे देखील इथे आयचं प्रोनाऊन्स करतो. ब्युटी म्हणजे 2 सिलेबल आहेत. त्याचा अर्थ इथे काय? 2 मीटर आहेत. तर अशा प्रकारचे इथे 5 मीटर प्रत्येक लाईनमध्ये असतात, जेणेकरून ते गाताना त्याचा उपयोग होतो. ओके, ब्लँक वर्स इज पोएट्री रिटन विथ रेग्युलर मेट्रिकल. असे ब्लँक वर्समध्ये असे रेग्युलर मीटर असतात, बट अनराईम लाईन्स, परंतु लाईनमध्ये रायमिंग वर्ड नसतात. इट इज डिस्क्राईब ॲज द मोस्ट कॉमन फ्रॉम इंग्लिश पोएट्री विच हॅज बीन इन्फ्लुएन्शियल सिन्स 6th century. अशा प्रकारच्या पोएम 16th centuryपासून असतात. आयम्बिक पेंटामीटरचा अभ्यास करा. ओके, ते परत तुम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून सांगेल. देर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोएम. फॉर एक्झाम्पल नो मोर. आता पोएममध्ये काही शब्द असे आहेत की बार रिपीट झालेले आहेत. ओके, ज्याला आपण म्हणतो की वन वर्ड इज रिपीटेड फॉर 2 टाइम और मोर दॅन 2 टाइम, इट इज कॉल्ड रिपीटेशन. त्याला कोणती फिगर ऑफ स्पीच म्हणतो आपण? रिपीटेशन. सो फाइंड आउट द सिमिलर एक्सप्रेशन, एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. ते आपल्याला काय इफेक्ट करतात? रिपीटेशन इज द फिगर ऑफ स्पीच दॅट इज कन्सिडर ॲज अ म्युझिकल इफेक्ट ऑर पोएटिक इफेक्ट. ते काय करण्यासाठी यूज करतात पोएममध्ये? त्याचा पोएममध्ये काहीतरी इन्फ्लुएन्स दाखवण्यासाठी ते शब्द रिपीट केले जातात. आता आपल्याकडे बघा आन्सरमध्ये पहिला शब्द आहे ओपन रोड. हा लाईन नंबर 1 लाईन नंबर 7मध्ये देखील आलेला आहे, म्हणजे 2दा आलं ओपन रोड. तर इट इंडिकेट द पाथ इन लाईफ ओपन वाईड फॉर द पोएट आणि पर्सन टू मेक एनी चॉईस ही वांट. 2 अर्थ आहे त्याचे. एक तर एक ओपन रोड म्हणजे एनीबडी कॅन बी ऑन द रोड. ओके, इट इज ओपन फॉर ऑल. अँड वन ओपन वाईड फॉर द पोएट. पोएटसाठी एक तो जर्नी आहे. बिफोर मी. ओके, हिअर दिस वर्ड ऑल्सो केम 2 टाइम. लुकिंग ॲट द रोड अहिड. ओके, जो माझ्यासमोरचा रोड आहे तो. आणि फ्युचर लाईफ. बिफोर मी म्हणजे फ्युचर लाईफ असा त्याचा इंडिकेट अर्थ होतो. हेन्सफोर देखील 2 वेळेस आला लाईन नंबर 4 आणि लाईन नंबर 5मध्ये. हेन्सफोर्थ द पोएट कन्वे हिअर द फ्रॉम दॅट पॉईंट ऑनवर्ड. हेन्सफोर्थ म्हणजे दॅट पॉईंट ऑनवर्ड. अँड दुसरा ही हॅड डिसाइडेड टू डू ऑर नॉट टू डू सर्टन थिंग्स. गुड फॉर्च्यून हा देखील 2दा आलेला आहे शब्द गुड फॉर्च्यून. ओके, आय एम नॉट गुड फॉर्च्यून, आय एम नॉट बिलीव्ह इन द गुड फॉर्च्यून असा. तर गुड फॉर्च्यून ऑर डेस्टिनी इज नॉट एक्सटर्नल इथर. ओके, म्हणजे गुड फॉर्च्यून म्हणजे डेस्टिनी किंवा लक हे काय एक्सटर्नल नाही. पोएटला सांगायचं इट इज विदिन वन्स पॉवर. एक गुड फॉर्च्यून जो म्हणतो तुम्ही एक्सपेक्ट करत नाही, आणि दुसरं बोलतो की आय एम माय सेल्फ गुड फॉर्च्यून म्हणजे त्याच्यामध्येच इनर पॉवरमध्येच गुड फॉर्च्यून आहे असं सांगतो तो, विदिन वन्स पॉवर. आणि 5 आहे आय नो. आय नो देखील हा लाईन 11 आणि 12मध्ये आलेला आहे.
ओके, ह्याच्यामध्ये हिज फुल अवेअरनेस सांगायचं तो की तो आय नो म्हणजे तो अवेअर आहे, त्याला माहीत आहे सगळं. 6मध्ये आय कॅरी हा शब्द दोनदा आलेला, आय कॅरी 12 आणि 13 लाईनमध्ये. इंडिकेट दॅट वेट ऑफ बर्डन. आय कॅरी म्हणजे काय, तो कॅरी करतो वेट ऑफ बर्डन दो दे मे बी डिलिशियस. ओके. आणि 7 दे आर देखील दोनदा आलेला आहे लाईन 10मध्ये. दे आर म्हणजे कोण, द पीपल, पॉवरफुल पीपल, कॉन्स्टलेशन. ओके, तिथं यूज केला आहे कॉन्स्टलेशन. पीपल बिलॉंग वेअर दे आर, ते जिथं आहे तिथेच बरे आहेत. आणि पोएट सांगतो आय विल नॉट अलाउ टू कम नियर मी, कोण, कॉन्स्टलेशन, द पॉवरफुल पीपल. द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन आय इन द पोएम इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन धिस पोएम. पोएममध्ये आय हा शब्द बार बार आला. आय म्हणजे कोण, पोएट हिमसेल्फ, तो स्वतःसाठी तो यूज केला आय म्हणजे मी. द गिव रिझन. The repetition of I shows that the poet is confident and able to take his life forward without support. ओके, हे आय रिपिटेशन काय शो करतं आपल्याला, काय, पोएट हा कॉन्फिडंट आहे, आत्मविश्वासू आहे आणि तो स्वतः आपला प्रवास विदाउट एनी सपोर्ट पुढं घेऊन जाण्यास समर्थ आहे. ही शुअर दॅट ही डझंट नीड लक ऑर वेल विशेस ऑफ फ्रेंड्स. आणि तुला खात्री आहे की तो कोणाची वेल विशर्स न घेता, ओके, गुड लक न घेता आपला प्रवास तो चालू करू शकतो. आणि इज कॉन्फिडंट टू हिज ओन कॅपेबिलिटी, त्याच्या योग्यतेवर त्याचा विश्वास आहे, म्हणून तो बार बार आय आय हा शब्द यूज करतो. A5 1 विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स राईट अ पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. आता पोएटिक ॲप्रिसिएशन लिहायचे, हा जनरली क्वेश्चन असतो तुम्हाला परीक्षेमध्ये. तर पॉईंट दिले जातात असे, अबाउट द पोएट अँड टायटल, थीम. ओके, त्याला असं पॅराग्राफ फॉर्मॅटमध्ये किंवा पॉईंट वाईज तुम्ही लिहू शकता. इथे दिल्याचं ॲप्रिसिएशन दिलेलं आहे, वाचून दाखवतो, तुम्ही लिहून घ्या. अबाउट द पोएम, पोएट अँड टायटल हे पहिल्याच पॅराग्राफमध्ये तुम्हाला एकाच पॅराग्राफमध्ये लिहायचं आहे. द सॉन्ग ऑफ द ओपन रोड पोएम. ओके, टायटल ऑफ द पोएम written by an American poet Walt Whitman, the father of free verse, is about optimism and confidence about the poem. पोएम कशी आहे, कशाबद्दल आहे, ऑप्टिमिझम आहे, कॉन्फिडन्स आहे. द टायटल ऑफ द पोएम इंडिकेट दॅट. नाव आता टायटल विषयी आपण सांगतो. टायटल ऑफ द पोएम इंडिकेट दॅट देर आर opportunities open for all and we are free to choose any work to do. The open road here is about freedom. It is song of liberty. आता सेकंड पॉईंट आहे थीम. काय म्हणजे सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. फ्रीडम इज द मेजर इम्पॉर्टंट थीम ऑफ द पोएम. फ्रीडम. द पोएट ट्रायज टू एनकरेज द रीडर्स टू एन्जॉय देअर लाईफ इन फ्रीडम, टू लीड टू देअर गोल विथ देअर वर्क्स ॲज दे विश, लाईक टू अ सिटीजन. ओके, सिव्हिलाइज सिटीजन. ऑप्टिमिझम इज ऑल्सो द थीम ऑफ द पोएम. जसे फ्रीडम म्हणजे पूर्ण पोएम हे फ्रीडमवर आधारित आहे. म्हणजे पोएमला सांगायचं की सगळ्याला स्वातंत्र्य आहे आपापलं स्वप्न, आपापलं गोल तयार करण्यासाठी. ओके, तसं ऑप्टिमिझम हे दुसरी थीम आहे पोएमची, आशावाद. ओके, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. ऑप्टिमिझम इज ऑल्सो द थीम ऑफ द पोएम वेर ही आस्क द रीडर टू वर्क विदाउट अटेन्शन टुवर्ड द क्रिटिक्स. कोणी आपल्यावर टीका केली असेल, कोणी आपल्याला त्रास देत असेल, कोणी आपल्याला वाईट बोलत असेल, तरी पण त्याचं मनावर न घेता आपण आपला ऑप्टिमिझम म्हणजे इथे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे होकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण काम केलं पाहिजे. ही ऑल्सो आस्क द रीडर टू रिमेन अवे फ्रॉम डेस्टिनी फेट. आणि तो बोलतो की डेस्टिनी अँड फेट, दैव जे असतं, लक असतं, ह्याच्यापासून दूर राहा. जे लोक ह्या दैवावर विश्वास ठेवतात ते कधीच जास्त काम करत नाही. ही आस्क द रीडर दॅट दे आर ओनर ऑफ देअर फेट. आपण स्वतःचे दैव तयार करणारे स्वतः आहोत. ही टेल्स द रीडर टू इंडिपेंडंट अँड वर्क फॉर देअर फ्युचर. तो स्वतः पोएट सांगतो की आपण इंडिपेंडंट असलं पाहिजे आणि आपल्या फ्युचरसाठी काम केलं पाहिजे. पोएटिक स्टाईलमध्ये तुम्ही लिहू शकता पोएम इज रिटन इन द फॉर्म ऑफ फ्री वर्स. हे फ्री वर्स हे काय पोएटिक स्टाईल आहे. किंवा देर इज नो रायमिंग स्कीम इन द पोएम अँड इट इज वन एक्झाम्पल ऑफ ड्रॅमॅटिक मोनोलॉग ऑल्सो. हे एक पोएटिक स्टाईलमध्ये लिहा. ड्रॅमॅटिक मोनोलॉग म्हणजे काय, ज्यावेळेस एखादा कॅरेक्टर ड्रामामधला आपल्या स्वतःशीच बोलतो, ओके, त्याला आपण मोनोलॉग म्हणतो. ते स्वतःचीच बोलतो, पोएट स्वतः सांगतो. ओके,
पोएटिक डिवाइस म्हणजे पोएटिक डिवाइस म्हणजे कोणकोणत्या फिगर ऑफ स्पीच यूज केल्यात ते आपल्याला ह्या पॉईंटमध्ये लिहायचे. ह्या पॉईंटमध्ये मेटाफोर आहे, ॲलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, पॅराडॉक्स आहे, आर द फिगर ऑफ स्पीच यूज इन द पोएम. ह्याच असलं एखादी फिगर ऑफ स्पीच कोणती उचलून इथं एक्सप्लेन करायची आहे. ओके, रिपिटेशन घेतलं समजा. ओके, पोएटनं कोणकोणते वर्ड रिपीटेड केलेले आहेत ते तुम्ही एक लाईन तुम्ही ते लिहू शकता आणि एक्सप्लेन करू. एक्सप्लेन म्हणजे ते का रिपीट केलं आहे, फॉर द म्युझिकल इफेक्ट ऑर फॉर द पोएटिक इफेक्ट, एवढंच तुम्ही पोएटिक डिवाइसमध्ये लिहू शकता. आता स्पेशल फीचर ऑफ द पोएम काय, सिम्प्लिसिटी इज द स्पेशल फीचर ऑफ द पोएम दॅट रीडर्स कॅन इझिली अंडरस्टँड द मेसेज ऑफ द पोएट. एकदम साधी पोएम आहे की कोणीही वाचल्यानंतर त्यांना हे पोएम समजते. मिनिंग ऑफ लाईफ इन सिम्पल वर्ड मेक द स्पेशल पोएम स्पेशल, है ना. एक साध्या शब्दामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ या पोएममध्ये दिला आहे. ती एक विशेष पोएम आहे. मॉरल अँड मेसेज, आता आपल्याला काय मॉरल भेटतं या पोएममधून ते इथे लिहायचे तुम्हाला. 1-2 ओळीमध्ये तुम्ही लिहू शकता. मॉरल, वी शुड ऑलवेज रिस्पेक्ट द फ्रीडम ऑफ अदर्स अँड वेलकम आवर फ्रीडम. आपल्या फ्रीडमचं स्वागत करा आणि इतराच्या फ्रीडमला देखील रिस्पेक्ट ठेवा. वी शुड ऑलवेज बिलीव्ह इन आवरसेल्फ, आपण स्वतःमध्ये विश्वास ठेवला पाहिजे. अँड ट्राय टू बी इंडिपेंडंट, आपण हमेशा स्वतंत्र असलं पाहिजे. हे मॉरल आहे. आणि लास्ट पॉईंट असतो बघा, युअर ओपिनियन. ओके, इन माय ओपिनियन द पोएम इज इन्स्पायरेशन पोएम. ओके, एक प्रेरणा देणारी पोएम आहे. एन्करेजिंग आहे. ओके, एन्करेज अस टू डू फॉर आवर फ्युचर. ओके, विदाउट एक्सपेक्टिंग सपोर्ट ऑफ फेट, आपल्याला लक किंवा एखादा चांगला वेळ किंवा गुड फॉर्च्यूनचा वाट न पाहता आपण स्वतः काम केलं पाहिजे. वी आर फ्री टू चूज आवर ओन ड्रीम, आपले स्वतःचे स्वप्न आपण निवडताना आपला स्वतंत्र आहे. वी शुड वेलकम द ऑपॉर्च्युनिटी इन आवर लाईफ. अशा प्रकारे आपण तुमचं मत त्या पोएमविषयी काय आहे ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहू शकता. आता सेकंड आहे, राईट 4 to 6 लाईन ऑफ फ्री वर्ड्स इन ऑन द टॉपिक द रोड दॅट लीड्स टू मी टू माय कॉलेज. ओके, हे एक तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन असतो परीक्षेमध्ये आफ्टर पोएम. ओके, एक कविता 4 लाईनची तुम्हाला तयार करायची आहे. टू माय कॉलेज, एक्सप्रेस दॅट इट इज रोड टू नॉलेज अँड ब्राईट फ्युचर. आणि ते एक तुम्ही कुठं जात आहे त्या कॉलेजला, कॉलेज कशाचं आहे, कॉलेज कशाबद्दल आहे, इट इज रोड टू नॉलेज, नॉलेज प्राप्त करण्याचा रोड आहे, आणि ब्राईट फ्युचर. तर त्या तुम्हाला ह्याच्यावर कविता तयार करायच्या. ते त्याला स्टार्टिंग, यू मे बिगिन लाईक दिस. ओके, यू मे बिगिन लाईक दिस, वेट सॉरी, every day I trade with the bag of books. This is beginning of line. आता आपल्याला लाईन कशी पोएम करायची, विदाउट एनी राईम वर्ड. ओके, फ्री वर्डची पोएम करायची. म्हणजे बुकला राईम असणारा वर्ड असो का नसो. ओके, विथ द होप ऑफ ड्रीम. आता इथं मी प्रयत्न केला आहे बघा कसा, एव्हरी डे आय ट्रीट द बॅग ऑफ बुक्स विथ होप ऑर ड्रीम. आय प्रॉमिस माय सेल्फ आय एम रेडी फॉर टुमॉरो. will achieve anyhow the decided goal. It's my strong desire and firm determination. याचा अर्थ असा होतो, मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कॉलेजला जातो. ओके, आणि मी स्वतःला प्रॉमिस केला आहे की आय एम रेडी फॉर टुमॉरो, येणाऱ्या भविष्यासाठी मी तयार आहे, कारण मी तयारी करत आहे. विल अचीव एनी हाऊ द डिसाइडेड गोल, माझं जे गोल आहे ते मी कधी कसंही पद्धतीने अचीव करणार आहे, हे माझे स्ट्रॉंग डिझायर आहेत किंवा फर्म डिसिजन आहे असं केलं आहे. म्हणजे या ठिकाणी कोणतीच राईम वर्ड मॅच होत नाही. ओके, तर हे फ्री वर्ड्समध्ये पोएम लिहिताना काय आपल्याला वाटतं ते लिहायचं. याच्यात काय लिमिटेशन नसतं की मॅच झालेच पाहिजे. ओके, यमक म्हणजे रायमिंग वर्ड मॅच झालेच पाहिजे असं नाही. ओके, आता नेक्स्ट आहे, राईट अ ब्लॉग ऑन द फॉलोइंग टॉपिक. ब्लॉग रायटिंग तुमच्यासाठी आहे. ओके, सो हे ब्लॉग रायटिंग दिले. मॅन इज फ्री बाय बर्थ. 11th तुम्हाला ब्लॉग रायटिंगचा पॅटर्न होता, फॉर्मॅट होता. हे आहे, ट्राय टू राईट वन ब्लॉग, मॅन इज फ्री बाय बर्थ. ओके, त्याच्याविषयी तुम्ही पहिल्या पॅराग्राफमध्ये स्टार्टिंग करा, मिडलमध्ये क्वेश्चन विचारा, लास्टमध्ये तुम्हाला एखादा ओपिनियन द्यायचं आहे. ओके, ब्लॉग रायटिंग आणि एक्सपान्शन ऑफ आयडिया देखील आहे. ट्राय करतो तुम्हाला
जास्त वेळ लागेल, परंतु पूर्ण व्हिडिओ बघा. मॅन इज फ्री बाय बर्थ. द ग्रेट फिलॉसॉफर रुसो हॅड कोटेड अ स्टेटमेंट, मॅन हॅज बॉर्न फ्री. ही इज फ्री टू डू द थिंग्स whatever he wishes at his childhood. No one restricts him to do so. As he grows up, certain limitations are forced on him, but these limitations are acceptable for him. These limitations are good in favor of social cohesion. But when other restrictions someone forces suppress his freedom, as ओके. आता ह्याचा अर्थ सांगतो इन शॉर्ट, की रुसो म्हणतो की माणूस हा जन्मताच स्वतंत्र असतो. ओके. आणि तो काही करायला स्वतंत्र. लहान मूल जसं कुठं बाळक इकडे तिकडं पळतं, ओके, कसं पण वागतं, त्याला कोण तेवढं रागवत नाही किंवा थांबवत नाही. ओके. परंतु जसं जसं ते मूल मोठं होतं तसं तसं त्याच्यावर काहीतरी बंधन येतात. अरे बा इकडे जाऊ नको, तसं वागू नको, असं लोकांचे बंधन येतात. ओके. हे बंधनं ॲक्सेप्टेबल असतात, कारण समाजामध्ये राहायचं असेल तर आपल्याला त्या लिमिटमध्ये राहावं लागतं. ओके. आणि म्हणून काय होतं, समाजात एक कोहेसिव्ह म्हणजे आपण एकत्र राहण्यासाठी असे बंधन आपल्याला ॲक्सेप्टेबल असतात. परंतु जर इतर लोक कोणी आपल्यावर बंधन लादत असेल, त्याचा अर्थ आपलं ते स्वातंत्र्य हिरावून घेत आहे. ओके. ॲज द चाइल्ड ग्रो दिस फ्रीडम इज टेकन अवे फ्रॉम इट्स पॅरेंट. जसा मुलगा वाढत जातो त्याचं जे लहानपणीचं फ्रीडम असतं इकडं तिकडं बाळगण्याचं, ते फ्रीडम पॅरेंटकडून हिरावून गेलं. पॅरेंट त्याच्यावर म्हणजे लिमिटेशन ठेवतात. ह्याचा त्याचं स्वातंत्र्य गमावून बसतो तो मुलगा. दे ऑलवेज गाईड देअर चिल्ड्रन. ते काय करतात, पॅरेंट हमेशा मुलांना गाईड करत राहतात. व्हॉट टू डू ऑर व्हॉट शुड नॉट डू. द फिलिंग्स ऑफ चिल्ड्रन अँड देअर लाईक्स अँड डिसलाईक आर नॉट काउंटेड. त्याला काय आवडतं, त्याला काय करायचे, ओके, ह्याला ते आपण महत्त्व देत नाही मुलांना. दे बिकम बाउंड टू फॉलो द फ्लो ऑफ अदर्स. म्हणजे हमेशा ते इतर लोक कसे करतात तसं आपण करायला पाहिजे, असं करून मुलांना ते हमेशा सांगत असतात. दे ऑल्सो लूज देअर ओन ड्रीम टू फुलफिल पॅरेंट ड्रीम. ओके. आणि मुलं आपल्या स्वप्न पॅरेंटचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करतात, ते स्वतःचे स्वप्न गमावून बसतात. सो दे लूज देअर फ्रीडम अँड टाय देम इन द रेस्ट्रिक्शन ऑफ दोज लाईक बाय देअर पीपल. आणि कधी कधी काय होतं, ओके, ते आपलं स्वातंत्र्य गमावून बसतात हमेशा. कधी की आपल्याला आपल्या पालकांचं किंवा ह्यांना जे आवडतं तेच करत बसतात, आपली आवड ते बाजूला ठेवतात. दे लुक ॲज दे आर फ्री बट मेंटली दे आर नॉट. आणि असं वाटतं की ते फ्री आहेत पण मेंटली ते फ्री नाहीत. त्यांना आवडत नसेल तरी ते काम करतात. ओके. इफ दे विल हॅपी देअर वर्क दे एन्जॉय देअर फ्रीडम. जर ते खरं आनंदी असतात काम करताना, त्यावेळेस ते खरे स्वतंत्र असतील. ओके. सो लास्टला आपलं ओपिनियन लिहायचं असतं. आय वूड लाईक टू सपोर्ट द फ्रीडम ऑफ आवर चिल्ड्रन. ओके. बट द फ्रीडम ऑफ मेकिंग लाईफ नॉट ऑफ डिस्ट्रॉईंग इट. कोणतं स्वातंत्र्याला मी सपोर्ट करतो, मेकिंग लाईफ नॉट डिस्ट्रॉईंग इट. जीवन बरबाद करण्याचं स्वातंत्र्य नाही, आपल्याला जीवन बनवण्याचं स्वातंत्र्य आहे. व्हॉट डू यू थिंक. म्हणजे हे आपण रीडरला असा लास्टला क्वेश्चन विचारू शकतो, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही इथे लिहू शकता. हा ब्लॉग रायटिंग. आणि एक्सपान्शन ऑफ आयडियाज ऑल्सो आर देअर. ऑल रोड लीड टू रोम इथे लिहिलेलं आहे, तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके. रोम, आता ह्याचा अर्थ काय, इन शॉर्ट की आपल्याला हे एक्सपान्शन ऑफ आयडियाची फॉर्मॅट माहीत पाहिजे. पहिल्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला एक रिलेटेड प्रोव्हर्ब लिहायची असते, ते एक्सप्लेन करायचं असतं. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये एक्झाम्पल द्यायचं आणि तिसऱ्या पॅराग्राफमध्ये तुमचं ओपिनियन सांगायचं. आता इथे डायरेक्ट स्टार्ट केलं आहे. इट इज ट्रू दॅट ड्युरिंग द रोमन एम्पायर द रोड सिस्टम वॉज बिल्ड इन सच अ वे. याचा अर्थ असं होतं की हे ऑल रोड लीड टू रोम, म्हणजे रोमनच्या काळामध्ये असा एक सिटी रोम होती की तिथे कोणत्याही रस्त्यानं माणूस जाईल तर ते त्या रस्ता कुठं घेऊन जायचा, रोमला घेऊन जायचा. ओके. सो आता ह्याचा अर्थ असा की देर आर डिफरंट वेज ऑफ लिव्हिंग लाईफ. अशा प्रकारे आपलं जीवन जगताना आपले भरपूर वेगवेगळे मार्ग असतात. डिफरंट मेथड टू गेट सक्सेस इन लाईफ. आणि वेगवेगळ्या मेथड देखील आहेत आपल्या यशस्वी बनण्यासाठी. इफ द रिझल्ट वूड सेम देन व्हॉट मॅटर. जर त्याचा रिझल्ट एकच असेल, तुम्ही कोणी परीक्षा देतं, कोणी कष्ट करतं, ओके, कोणी जीवनामध्ये वेगवेगळे कामं करतं, पण त्याचा एकच उद्देश असतो, जीवनामध्ये यशस्वी व्हायचा. फॉर इन्स्टन्स पीपल, आता उदाहरण दिलं आहे, फॉर इन्स्टन्स पीपल वर्शिप टू द डिफरंट. आता आपल्या एरियामध्ये काय वेगवेगळ्या देवाची पूजा करतात. ओके. बट देअर इज ओनली वन ऑलमायटी. आणि एकच देव आहे आणि ती पूजा सगळी त्या एकाच देवाला जाते. इन द
टाइम ऑफ प्रॉब्लेम मेनी पीपल कम टुगेदर. एखादा अडचण आली सगळे लोक एकत्र येतात आणि सोल्युशन फाइंड करण्याचा प्रयत्न करतात. देअर सोल्युशन डिफरंट असते, देअर आयडिया डिफरंट असू शकतात, पण त्यांचं इंटेन्शन एकच असतं, काय प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं. सो द टीम वर्क इज ग्रेट. अशा प्रकारे टीम वर्क ग्रेट असते. अँड द वर्क दे वर्क टुगेदर इन वन प्लेस इवन दे आर टोटली डिफरंट फ्रॉम इच अदर. जरी व्यक्ती एकमेकापेक्षा भिन्न असला तरी पण तो काय असतो, वर्क टुगेदर, काम एकत्र करत असतो. अ मॅन विदाउट लिबर्टी इज बॉडी विदाउट अ सोल. याचा अर्थ असा आहे की माणसामध्ये जर स्वातंत्र्यच नाही, ओके, तर ती जी बॉडी आहे ते आत्म्याशिवाय आहे. ओके, स्वतंत्र असेल तर त्या महत्त्व आहे. आता फ्रीडम ऑफ थिंकिंग अँड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला आपले मत व्यक्त करण्याचं आणि विचार करण्याचं स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे. फिजिकल फ्रीडम मीन्स फ्रीडम ऑफ मुवमेंट. फिजिकल फ्रीडम म्हणजे काय, फ्रीडम ऑफ मुवमेंट. आपण इकडून तिकडे जाण्यासाठी फ्रीडम म्हणजे ते फिजिकल फ्रीडम. बट इफ माइंड इज नॉट फ्री देन इन द इट इज फ्रीडम इज नॉट सेन्स, ओके, रिअल सेन्स. जर आपलं मनच स्वतंत्र नाही तर अशा स्वातंत्र्याचा काय उपयोग नाही. सो दोज हू एन्जॉयड फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ड्युरिंग फ्रीडम स्ट्रगल वेअर सेंट बिहाइंड द बार. आता ज्यावेळेस लोकांनी हे खऱ्या पद्धतीने फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा एन्जॉय केला ब्रिटिशांच्या काळात, त्यांनी आपले मत ठाम मांडण्याचा स्वातंत्र्याचा उपयोग केला आणि म्हणून त्यांना जेलमध्ये जावं लागलं. ब्रिटिशांनी त्यांना अरेस्ट केलं. बट दे देमसेल्फ प्रूव्ड द फ्रीडम ऑफ माइंड इज नेसेसरी फॉर चेंजिंग द सोसायटी. आणि त्यांनी सत्य केलं की फ्रीडम ऑफ माइंड हे किती नेसेसरी आहे. ओके, समाजामध्ये आदर्श समाज बनवायचा असेल तर मनाचं स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे. द फ्रीडम फायटर टॉट अस टू फाईट फॉर आवर ओन फ्रीडम. दे थॉट freely, hence they knew the colonialism and they awaken other mind get united to fight. Thus we become free from the foreign government. The peace of mind is more important than the peace outside. For that everyone should have liberty, because without liberty the body is without soul. A6 आहे, take help from the sources available on internet and make a list of proverbs and quotation about road. तुम्हाला हा क्वेश्चन दिला आहे, रोडविषयी दुसरे काही प्रोव्हर्ब तुम्ही शोधून काढा. इथे दिलं आहे बघा क्वेश्चन. इट इज लॉंग रोड दॅट नो टर्निंग, शॉर्ट इज द रोड दॅट लीड्स फ्रॉम फिअर टू हेटरेड. द विंड स्वीप द रोड क्लीन. इफ यू वॉन्ट टू ट्रॅव्हल फास्ट यूज द ओल्ड रोड. देर आर 1000 रोड्स टू एव्हरी रॉंग. असे इंटरनेटमधून काढून तुम्हाला हे कोटेशन किंवा प्रोव्हर्ब्स रोडविषयी लिहायचे, ते दिलेलं आहे तुम्हाला. आणि लास्ट क्वेश्चन आहे की हे पोएम वाचा, द रोड नॉट टेकन बाय रॉबर्ट फ्रॉस्ट, म्हणजे रिलेटेड पोएम आहे. अशा प्रकारे तुमची ही ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पूर्ण झालेली आहे. ओके, तर बी विथ अस फॉर नेक्स्ट कमिंग अप व्हिडिओ आणि सबस्क्राईब करा ह्या चॅनलला, जे सुपर एक्सलन्स अकॅडमी आहे. इतर सब्जेक्टचं देखील तुम्हाला नॉलेज मिळेल. सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री पूर्ण तयारी तुमची होईल. ओके, थँक्यू.